गाइस फायनली बघा माझ्याकडे आहे तो वाला स्विमिंग पूल. आई काय खतरनाक मजा येईल गाइस. किती या दोन ठिकाणी ना इथे हवा भरावं लागणार आहे. भाई तर फायनली गाइस हवा भरायला सुरू झालेली आहे. हे बघा गाइस वेद काय करतो काही पण म्हणजे बट ठीक आहे. अरे डोक्यावर पडला डोक्यावर. आता आहे ना आम्ही चेरीला स्विमिंग शिकवतोय बघा. चेरी चल ये इथे ये चल. आली 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 आली. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व. होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज आम्ही ह्या एरियामध्ये इथे बघा जिथे मम्मीने सगळे झाडं वगैरे लावलेले ना तिथे आम्ही उभा करणार आहे स्विमिंग पूल. पण गाईस तो आहे ना असं दगडांचा वगैरे नसेल. ते आपलं येतं ना ते छोटासा स्विमिंग पूल हवा भरून बनवता तर तो स्विमिंग पूल आम्ही इथे आज बनवणार आहे. म्हणजे बनवणार नाही, तो बनलेला ऑलरेडी. फक्त ना आम्ही त्याच्यात हवा भरू आणि त्याच्यामध्ये पाणी टाकू आणि इथे मस्त आम्ही त्यामध्ये झोपून जाऊ. असं 10 फूटचा आहे तो स्विमिंग पूल. आय होप ह्या जागेमध्ये तो येऊन जाईल. म्हणून बघा एवढी जागा इथे येऊन जायला पाहिजे भाई. या जागेमध्ये मस्त मस्त वरती झाड आहे आणि आम्ही खाली ना त्या पाण्यामध्ये मस्त असं झोपलेले असू. थोड्या वेळ वगैरे मस्त एन्जॉय वगैरे करू गाईस. तर आम्ही तो स्विमिंग पूल आणला तर तुम्हाला दाखवतो. गाईस फायनली बघा माझ्याकडे आहे तो वाला स्विमिंग पूल. याच्यामध्ये आहे आणि आता याला उघडू आणि याला एक मशीन येते फुगवायची. जे म्हणजे याच्यामध्ये हवा भरली जाते. हवा भरल्यानंतर पाणी भरायचं असतं. सो आधी याच्यामध्ये हवा भरू मग पाणी भरू बाई. खूप मजा येणार गाईस. आणि आज आहे ना पाणी आलेलं आहे ना त्यामुळे आता पाण्याची पण टेन्शन नाही. आणि आमच्या सोबत आहे ना आम्ही चेरीला पण घेऊन आहे ना चालले जाऊ त्या स्विमिंग पूलमध्ये. चेरी तर घाबरेल आधी तिने येणार. बट ते आमचा एन्जॉय बघून आहे ना ते स्वतः येऊन जाईल भाई. बस आमच्याकडे आहे भाई हा फायनली स्विमिंग पूल. त्याला ना इथे ठेवू मस्त. आणि खालती बघा आता इथे ना एवढी जागा आम्ही क्लिअर करून घेतलेली आहे. काय चेरी काय रे काय रे काहीतरी रिपेअरच आहे वाटतंय काहीतरी. हा जिथून फुटलं ना तर तिथे हे लावायचं मे बी. हा तर हे त्याच्यासाठी आहे. चेरी सरक माऊन जाईल का रे याच्यात आपण आरामात मग जास्त. आई काय खतरनाक मजा येईल गाईस. किती भारी वाटतंय. आता याच्यात एकदम हवा भरू आणि याच्यात पडून राहू यार. या दोन ठिकाणी ना इथे हवा भरावं लागणार आहे. जी मशीन आहे ना हवा भरायची तर ती ही वाली आहे बघा. ही मशीन आहे ती. एक्सटेन्शन बोर्ड लागेल का रे दादा इकडून. तर गाईस फायनली ही मशीन ना काम करते. पण हिची वायर बघा केवढी छोटी आहे भाई. केवढी छोटी आहे बघा. आता आहे ना इथे हे बटन ऑन आहे इथलं आणला फायनली. पण त्याच्यात हे लागेल का हा वाला प्लग. अरे भाई याच्यात तर तो लागणारच नाही. ते हे सिच्युएशन गाईस हे बघा हेच लागणार नाही त्याच्यात हवाला प्लग. हाच किती मोठा आहे गाईस. फायनली ना एक्सटेन्शन बोर्डचा जुगाड केलेला आहे आम्ही. बोर्ड इथे आणि आता इथे आम्ही हवा भरू. असं अजून घरात कोणालाच नाही माहिती. बरं सगळं विचारताय काय करताय म्हणा तुम्ही. कोणालाच माहिती आम्ही काय करतोय. मजा येणार आहे भाई. भाई तर फायनली गाईस हवा भरायला सुरू झालेली आहे. हाय भाई दादू थोडं इकडे कर बरं. ते इकडे करते. खालची हवा भरते वाटतं. वरच्यासाठी वेगळी हवा आहे वाटतं. वरच्यासाठी ह्या होल मधनं भरायची आहे. सरकून जा बघा. एकदम टाईट नको भरून जाऊ देऊ. बघू दे भरू दे अजून. अरे बापरे काय लगेच निघते भाई याच्यात ना हवा. अरे असे काय समजलं. 2 कनेक्शन आहे. हा आपल्याला पहिले हे लावायला लागेल. हे लावल्यानंतर हे लावायचं. अच्छा आधी याच्यातच हवा भरायची नाही 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 हे काय ते पूर्ण नाही ना रे. हे बघ ना हे हा होल आहे ना त्याला. आता समजलं का बरं एवढा लवकर ती हवा निघते. थोडं इकडे खर रे बो. तिकडे ते तुचायला नको पाहिजे. एक तर भीती वाटते बाई. गाईस चांगल्या क्वालिटीचं आणलेलं आहे बरं. गाईस हे तुम्ही आहे ना तुमच्या घरी पण करू शकता बाई. खूप मजा येते त्याच्यात. जर तुमच्या घरी असं काही एवढा स्पेस असेल ना तर तुम्ही आहे ना त्या स्पेस मध्ये हे करू शकता. लवकर दे
अरे बापरे, काय हवा निघायला करते बाई लगेच. केलं दाखव. अरे बाई याच्यातनं पाणी काढायचंय. ओ ड्रेनेज सिस्टम असं नाही की पाणी काढायचंय दादा, ड्रेनेज सिस्टम आहे. एक काम कर, पाण्याची नळी आण आता खालून आणि ना आपण तिथे लावू आणि पाणी भरू याची. फायनली पाण्याची नळी पण आलेली आहे, चालू झालं भाई. फोर्स म्हणतो, फोर्स खूप कमी याचा, खूप टाईम लागेल हे भरायला डायरेक्ट. करे ऑन आहे ना गाईस, खूप टाईम लागणार आहे बाई हे भरायला. कमीत कमी ना अर्धा तास मला असंच वाटतं याच्यातच घुसून जाईल हे भरता भरता. हे बघा गाईस वेद काय करतात, काही पण म्हणजे काही पण भाई. त्याला लवकर पाणी भरायचं तर काही पण करतोय, वरतून पाणी टाकतोय ह्याच्यात, कुछ भी मतलब भाई. याचं जास्त काम वाढवतोय रे तू, काही पाणी भरणार पण नाही तेवढा लवकर. बघा परत आणायला तो. नको रे, नको 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 राहू दे. हा ऐकणार नाही भाई, ऐकणार नाही. हा बघा पाणी भरायला गेलाय परत. नाही बस कर आता, नको करू. तसं काही भरलं जात नाही पाणी, अर्ध ते खाली पडतंय ते. करले जुगाड करले. ओय ओय त्याच्यावर नको ठेवू रे, वरती उचल. खालतून हात लाव, खालतून हात लाव. हां आता टाक. यार एक काही पण का पाणी भरण्यासाठी, म्हणजे काही पण का. गाईस तुम्हाला माहिती का, वेद पहिल्यांदा एवढी मेहनत घेतोय की तो खालून बादल्या भरून आणतो आणि याच्यात टाकतोय. का त्याला ना एक्साइटमेंट झालेली केव्हा ना मी पाण्यामध्ये येतो बाई. इथं अजूनपर्यंत अर्ध पण नाही भरलं गेलेले. 10 मिनिटं झाली मी नळी लावलेली. मी बोलला ना अर्धा तास, तर हे असंच खाईल पाणी भरण्यामध्ये. काय बघा परत त्याने कॅन भरून आणली अर्धी वाली. चलो अभि भाई भरते. बरोबर आहे त्याचं, पण लवकर भरलं जाईल. गेलं तर लवकर एन्जॉय करू. नाही तर इथे ना ऊन येऊन जाईल बघा. हे ऊन आहे डायरेक्ट असं इथे पडेल, मग आमचे चेहऱ्यावर इथे. गाईस तर फायनली 1 तासाच्या मेहनतीनंतर आहे ना आमचं स्विमिंग पूल बनवून आता तयार आहे. म्हणजे पाणी भरून तयार आहे त्याच्यात. त्याला आहे ना अर्धा तास पाणी भरायला लागले. पाणी भरायला सगळ्यात जास्त मेहनत लागलेली आम्हाला, आणि अजून पण थोडासा बाकी तो पाणी भरायचा. म्हणून आम्ही एका साईडनं नळी लावलेली आहे आणि आम्ही विचार केला आहे आता आम्ही याच्यामध्ये पडतो आणि मस्त बसून राहतो भाई, आणि ते पाणी भरतच राहील. पण ती चेरी बघा कशी बघते तिथून, ती घाबरते बरं. ती यायला डायरेक्ट घाबरून राहिली. चेरी चल, येऊ चला 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 चल. गेली बाई तिची पूर्ण फाटते पाण्यापासून. ती याची डायरेक्ट की मला पाण्यापासून नफरत आहे डायरेक्ट, असं आहे तिचं. आणि बाई असा मन होतं डायरेक्ट आता मजा, डायरेक्ट 1-2 पडायला गेला तर डायरेक्ट पडून जाईल. बट ठीक आहे गाईज, घरच्या घरी आम्ही स्विमिंग पूल बनवलाय बाई. असं किती भारी वाटतंय, थंड थंड. मम्मीला दाखव, मम्मी आली. अरे बापरे, अरे कस काय फुगवलं, कस काय तोंडाने फूक मारले. फू बापरे. काय बापरे. ती बाती कशी पाहते. कशी येते ती. चेरी यायचंय का, चल ये. नाही पहिले तिला धुवावं लागेल, आंघोळ कर, मग असं बसून राहायचं बाई. पण हे खाली खेचतय. ती बाती चढते. चल ये. मम्मी तिला टाकतो माझ्या. अरे ती घाणून जाईल. अरे ऑलरेडी ती घाण झालेली, पाणी घाण होईल त्याच्यामुळे. नाही, आधी आहे ना तिला काय कर, मस्त आहे ना एका बादली घे आणि तिच्या अंगावर ओत, स्वच्छ करा आणि याच्यात टाक तिला. याच्यातलं काय पाणी घेत ए गे, मला जाऊ दे आता. नाही दादू, तू नाही आला तरी चालेल. भाई मम्मी तू पण. अरे नाही, त्याच्यातलं का बरं घेतलं. अरे डोक्यावर पडला डोक्या. ते काय एवढं मोठं आहे का की उलटा पडला बाई या डोक्यावर. चेरी कुठे, चेरी झाडांमध्ये जाऊन लपली बाई. कोणाचं काय.
ती मम्मी बघा तिला काय करते ते हे का बरं नळी लाव तिला मम्मी नळी पण आहे आपल्या मम्मी तिकडून घे तिला तिकडून घे हा अरे चेरीची मजा रे भो चेरी नुसती घाण झाली बघा कोंबडीचे पाय म्हणे अरे पहिल्यांदा अरे गाईस चेरी स्विमिंग करते बघ मम्मी बघ किती घाण झालं पाणी पाणी किती घाण झालं लगेच. ती स्विमिंग करते बस तिच्यासाठी ओय 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 दादू दादू किती पकड पकड ती फोडून टाकेल चेरी चेरी आले 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 चेरी स्विमिंग करते आमची चेरी आमची स्विमिंग करते साबण आणि ते आणून देऊन मी हा. इथेच घालून तशी लांब छान 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 गाईस तर आता आहे ना आम्ही चेरीला स्विमिंग शिकवतोय बघा चेरी चल ये इथे ये चल आली 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 रे हो आता आहे ना जा दादूकडे जा 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 दादूकडे जा बाई गाईस चेरी स्विमिंग करते बट आहे ना ही यांच्यात क्वालिटी आहे ना इनबिल्ड असते स्विमिंग करायची यांना आहे ना हे सगळं येतं गाईस तर आता 12:05 होत आहे आणि फायनली मी आता निघालेलं आहे पूलमधून बाहेर पण आहे ना गाईस खूप छान छान मजा आली असं लहान लहान मुलासारखं फील होत होतं काय ना आपण ही जी गोष्ट आहे ना ही लहानपणी खूप केलेली आहे आणि आता बघा इथून त्याला आवरून पण घेतलेलं आहे त्याच्यातलं पाणी सगळं काढून दिलेलं आहे आणि त्याला इथे आता वाळायला ठेवलेलं आहे बघा तर हे ते जे मी आता ज्याच्यामध्ये पाणी येतं भाई वाटतं तरी का हा तो पूल आहे म्हणून मस्त इथे केव्हांचा पूल होता आम्ही एन्जॉय केला वेद आणि मी आणि चेरी बाय द मी गाईस या ब्लॉगला इथे एंड करतो छोटाच ब्लॉग ठेवतो मला याच्यानंतर एक ब्लॉग बनवायचा आहे मी काहीतरी वस्तू घेतोय तर तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा आय होप गेस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा भेटतं तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये लव्ह यू ऑल बाय